करवीर तालुक्यातील स्वयंभूवाडी इथं नागपंचमी यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। पावसाची रिपरिप सुरू असतानाही स्वयंभू नागदेवतेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली होती। करवीर, पन्हाळा, गगनबावडा आणि राधानगरी तालुक्यांसह जिल्ह्याच्या विविध भागातून आलेल्या लाखो भाविकांनी स्वयंभूंचं दर्शन घेतलं। करवीरच्या पश्चिम भागातील स्वयंभूवाडी येथील प्राचीन स्वयंभू देवालय लाखो भाविकांचं श्रद्धास्थान आहे। आज नागपंचमी निमित्त या मंदिरात सकाळपासूनच दर्शनासाठी भाविकांच्या रांगा लागल्या होत्या। पुजारी भगवान गुरव यांनी नागदेवतेची आकर्षक पूजा बांधली होती। मंदिराचा गाभारा आणि परिसर फुलांनी सजवण्यात आला होता। पूजा, अभिषेक आणि पारंपरिक आरतीनंतर मंदिर दर्शनासाठी खुलं करण्यात आलं। पावसाची रिपरिप सुरू असतानाही भाविकांचा उत्साह कमी झाला नाही। महिलांनी पारंपरिक वेशभूषेत मंदिरात येत दर्शन घेतलं। भाविकांची गैरसोय होऊ नये यासाठी दर्शन रांगेचं नियोजन करण्यात आलं होतं। ग्रामपंचायत, पोलीस आणि प्रशासनाच्या वतीनं यावेळी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता। दरम्यान सावर्डेतर्फे असंडोली इथल्या विलास पाटील यांनी यात्रेला येणाऱ्या भाविकांना लाडू प्रसादाचं वाटप केलं। गेल्या 31 वर्षांपासून ते हा प्रसाद वाटपाचा उपक्रम राबवत आहेत।